ही बातमी आहे। ठाकरे गटाचे नेते आता कर्नाटकच्या दिशेने निघालेले आहेत। बेळगावमध्ये ते जातील। ठाकरे गटाचे नेते बेळगावकडे रवाना झालेले आहेत। कुठलीही सभा घेण्यास बंदी घातलेली आहे कर्नाटक प्रशासनाने। बेळगावात आज एकीकरण समितीचा महामेळावा आहे आणि या महामेळाव्याला सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे प्रशासनाकडून। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी साईनाथ आता आपल्या सोबत आहेत। साईनाथ, नेमकं काय काय घडतंय? उद्धव ठाकरे गटाची शिवसेनेने आता कोल्हापुरातील ऐतिहासिक काळावण्याने पक्षाला अभिवादन करून कोंबडीकडे त्या टोलनाक्याला ज्या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी शिवसेनेचा आरोप आहे त्या ठिकाणी आता कोल्हापूर शहरातून मोठी रॅली काढत आता शिवसेने कोंबडी ठिकाणी पेरावळ ठिकाणी निघाल्यात। यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेने मोठ्या प्रमाणात बाईक रॅली मोठा बेळगाव ठिकाणी मोठ्या रवाना झालेल्या। आपण बघतोय महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटताना दिसतोय। आपण बघतोय कशा पद्धतीनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाते। माजी आमदार असतील किंवा इतर जे काही पदाधिकारी आहेत त्यांना आता अशा पद्धतीनं ताब्यात घेतलं जाते। संभाजी चौकामध्ये हे सगळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तत्पूर्वीच या सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे। या सर्वांना संभाजी महाराज चौकापर्यंत देखील पोहोचू दिलं गेलेलं नाही। खरं तर आम्ही फक्त छत्रपती संभाजी महाराज चौकात जातो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतो, हार घालतो, असं यांचं म्हणणं होतं, मात्र त्याला देखील नकार देत आपण बघतोय कशा पद्धतीने ही कादडी दडपशाही एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। कर्नाटक पोलिसांनी ही सगळी मोठी पोलीस व्हॅन जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण बघतोय कशा पद्धतीनं या सर्वांना आता या व्हॅन मध्ये घातलं जातंय आणि एक प्रकारे दडपशाही म्हणावी लागेल। कशा पद्धतीनं आपण बघतोय कशा पद्धतीनं हे सगळं वातावरण देखील दिसतंय। बेळगाव कारवाडी पाणी विदर्भ मालकीचा संयुक्त महाराष्ट्र पाहिलं आपण बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा पद्धतीची घोषणाबाजी देखील या ताब्यात घेतलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। एकूणच आपण बघतो या सगळ्यामुळं संभाजी महाराज चौक परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे ते पाहायला मिळालं आणि एकूणच या सगळ्या महामेळावा घेण्याची तयारी जे काही अधिकारी हे सगळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी करत होते, मात्र या सर्वांना आता ताब्यात घेतलं गेलेलं आहे आणि आता यांना अज्ञातस्थळी हलवलं जात आहे। एक प्रकारे हे सगळं महामेळावा घेण्याचा जो प्रयत्न होता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा तो हाणून पाडण्याचा प्रयत्न कुठेतरी कर्नाटक पोलिसांनी केलेला आहे। एक प्रकारची दडपशाही म्हणावी लागेल, कारण फक्त आम्ही पक्ष म्हणून भूमिका मांडू, परंतु त्यांच्या मागे आज महाराष्ट्र उभा आहे हे चित्र मला असं वाटते या एका घटनेच्या माध्यमातून नेहमी त्यांच्यावरती ज्या पद्धतीने दडपशाही होतं त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण एकत्रित आहोत हे चित्र निर्माण केलं। तिच्या नेत्यांना पण याबाबत प्रश्न विचारला पण त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया यावर दिली नाहीये, किंबहुना प्रतिक्रिया देणं टाळलंय। याकडे कसं आहे, त्यांना आता काही गरज नाहीये, ते आता मंत्रिमंडळामध्ये कोणाला चान्स लागेल ह्याच्यामध्ये ते बिझी आहे। नक्कीच, पण आता शिवसैनिकांची भूमिका नेमकी काय? शिवसैनिकांची आम्ही तर बघा आमचे शिवसैनिक तिकडे त्यांना अटक होते किंवा त्यांना पकडले जात आहेत किंवा त्यांना नोटिसेस दिले जात आहेत, याचा अर्थ काय? पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या बरोबर। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। आपण बघतोय की मराठी एकीकरण समितीचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होतोय। महामेळाव्याला परवानगी सुद्धा नाकारण्यात आलेली आहे कर्नाटक सरकारकडून। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सुद्धा ताब्यात घेतलाय, यामध्ये माजी आमदारांचा सुद्धा समावेश आहे। कर्नाटक पोलिसांनी काही नेत्यांना ताब्यात घेतलाय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजी महाराज चौकातूनच या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते बेळगावकडे रवाना झाले आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आधी अडवलं आणि आता काही नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। अनेक वर्षांपासून म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून बेळगावचा सीमा प्रश्न पेटलेला आहे। बहुसंख्य मराठी भाषिक या भागात आहेत, पण इथे मराठी भाषिकांच्या सार्वजनिक काही कार्यक्रमांना सुद्धा परवानगी नाकारलेली जाते आणि याच दडपशाही विरोधात हे आंदोलन आहे।